माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी विमानात असल्याची माहिती समोर येत आहे। एअर इंडियाचं विमान अपघातात महत्त्वाची अपडेट समोर येते। माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी अपघातग्रस्त विमानात असल्याची माहिती समोर येत आहे। या विमानात एकूण 242 प्रवासी होते असं सांगितलं जातं आणि यामध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा या विमानात असल्याचं समोर येत आहे। मेघानी नगरच्या रहिवासी भागात हे विमान कोसळलंय आणि मोठी अपडेट अशी आहे की माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या अपघातग्रस्त विमानात असल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी अपडेट आपण बघतोय। विमानात 242 प्रवासी होते आणि यामध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा या विमानात असल्याचं आता समोर येत आहे। सर्वात मोठी बातमी आपण बघतोय, अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलंय। विमान कोसळल्यानंतर काही व्हिडिओ समोर आले। या व्हिडिओमध्ये फक्त धुराचे लोट दिसत होते, तर धुराचे लोट पाहून विमानाचा हा किती मोठा अपघात आहे हे आपण पाहू शकतो। आणि यामध्येच आता मोठी अपडेट अशी आहे की माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सुद्धा या अपघातग्रस्त विमानात असल्याची माहिती समोर येते। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण बघतोय। अहमदाबादच्या विमानतळावर ही घडामोडी आता वाढलेल्या आहेत। या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। टेक ऑफच्या वेळीच या विमानाचा अपघात झाल्याचं समोर येतंय। हे विमान लंडनला जात होतं। ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या भागात रहिवासी वस्ती आहे आणि अहमदाबाद विमानतळाजवळच हे विमान कोसळलंय। जिथे अपघात झाला त्याच भागात अहमदाबाद येथील शासकीय रुग्णालय आहे आणि त्यामुळे दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं जात आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघतोय, एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलंय।